कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या पर्यायी कशेडी घाटात रस्ता खचून वाहून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला असून सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले सुरक्षा कठडे देखील पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचं दिसून आलंय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पावसाचा जोर आणखी वाढल्यास उर्वरित रस्ता देखील वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण मार्ग धोक्यात येण्याची भीती व्यक्त होतीये। या गंभीर परिस्थितीतही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची डागडुजी, सुरक्षा कठड्यांची पुनर्बांधणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे। नमस्कार, आज आपण आहोत राष्ट्रीय महामार्ग 66 वरती मुंबई गोवा या रस्त्यावरती। मुंबई गोवा महामार्ग गेली 17 वर्ष रखडला आहे आणि आता काही प्रमाणात हा महामार्ग सुरू झाला। त्याच्यामध्ये आज आपण या कशेडी घाटामध्ये आहोत, ज्या कशेडी घाटातून अनेक वर्ष ही वाहतूक या राष्ट्रीय महामार्गाची झालेली आहे। परंतु या टनेलला हा पर्यायी मार्ग म्हणून या घाटाकडे पाहिलं गेलं आणि त्याची डागडुजी केली गेली। परंतु आता या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी जशा खेड तालुक्यामध्ये भूस्खलनाच्या बातम्या आपल्या समोर आल्यात। काही दिवसापूर्वी आपण पाहिला हाच नव्याने झालेला महामार्ग गेली 14 तास बंद होता आणि त्यानंतर देखील अशा पर्यायी मार्गांकडे लक्ष देणं ही आवश्यकता होती। परंतु आजची जी स्थिती आहे ती तुम्ही बघू शकता। या ठिकाणी हे जो साईडचा जो कटाडा आहे, जो संरक्षण कटाडा आहे, तो मात्र या ठिकाणी पूर्ण मातीसह वाहून खाली चाललेला आहे। बऱ्या प्रकारे या ठिकाणी माती वाहत चाललेली आहे। आता पाऊस कमी असल्यामुळे ही स्थिती आता इथे थांबलेली आहे। परंतु यानंतर जर पावसाचं प्रमाण वाढलं तर कुठल्याही क्षणी हा पूर्णच्या पूर्ण घाटातला हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु अशा स्थितीत देखील या ठिकाणी याचा पर्यायी म्हणून किंवा वाहनधारकांसाठी या ठिकाणी उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून। त्यामध्ये फक्त आणि फक्त हे दगड, छोटे छोटे गोटे दगड या ठिकाणी ठेवून या ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला गेला आहे। खरं तर या ठिकाणी या वाहनधारकांची काळजी घेण्याकरता हे संरक्षण भिंत जशी या ठिकाणी ढासून गेले, या ठिकाणी मोठ्या उपाययोजनेची आवश्यकता होती। कारण हा जो भाग तुम्ही बघताय हा कुठल्याही क्षणी अजून मोठ्या प्रमाणात वाहून जाऊ शकतो। हा रस्ता कदाचित पूर्णच्या पूर्ण वाहून जाऊ शकतो आणि दुर्दैवाची बाब जिथे वाहत चाललाय तिथे खाली मात्र मोठ्या प्रमाणात वस्ती देखील आहे आणि अशा स्थितीमध्ये या रस्त्याकडे, या स्थितीकडे कोणालाही पाहायला वेळ नाही का असा प्रश्न या ठिकाणी वाहतूक करणारे वाहतूकदार, काही स्थानिक आहेत, काही पर्यटक आहेत जे खास करून या घाटाचा आनंद घेत असतात, त्यांना मात्र आता धोक्याची घंटा या ठिकाणी वाजताना पाहते। ही दुर्दैवीची बातमी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत। माझे कोकण, बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी। मुंबई गोवा महामार्गावरील पर्यायी मार्ग म्हणून वापरल्या जाणाऱ्या कशेडी घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरडीसोबत मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि मुळासकट उपटलेली झाडे रस्त्यावर आल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे। घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच घाट परिसरातील अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून दरड हटवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। आज आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाटामध्ये। जो घाट रायगड आणि रत्नागिरी जोडणारा हा घाट आहे, 66 क्रमांकावर असणारा घाट आहे। परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी कशेडी टनेलचं काम झालं आणि वाहतूक त्या बाजूने सुरू झाली। परंतु पर्यायी मार्ग म्हणून या घाटाकडे नेहमीच पाहिलं गेलं आहे आणि या घाटामध्ये आता ही मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची बातमी आपल्या समोर येते। पावसाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या दरडी कोसळल्या, त्यातीलच हा एक भाग आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरावरून हा सगळा मातीचा भाग ढिगाऱ्यासह खाली आलाय, झाडा झुडपं उपटून तो या ठिकाणी रस्त्यावर आलाय आणि भीती ही व्यक्त केली जाते की अजून मोठ्या प्रमाणात जर अशा प्रकारची दरड या ठिकाणी कोसळली, भूस्खलन झाला तर हाही रस्ता पर्यायी बंद होऊ शकतो। अगदी काही दिवसापूर्वी आपण राष्ट्रीय महामार्ग या टनेलच्या तोंडावरतीच बराच तास, जवळपास 14 तास बंद हायवे झाला होता आणि त्यावेळेस देखील या पर्यायी मार्गाकडे पाहिलं गेलं होतं। आता या पर्यायी मार्गावरती देखील अशा प्रकारच्या दरडी कोसळत आहेत आणि ही दुर्दैवी बाब आता डोळ्यासमोर येते। तर प्रवाशांकडून या ठिकाणी भीती व्यक्त केली जाते। काही गावं या वरच्या भागामध्ये आहेत, त्यांच्याकरता हा रस्ता आहे, पर्यटक ह्या रस्त्याने येत असतात आणि यांच्याकरता ही धोक्याची घंटा आज वाजताना आपल्याला पाहायला मिळते। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।